reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई-लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. या कार्यक्रमातून तुम्ही इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकण्याची सुरुवात करणार आहात. आणि यासाठी आम्ही दोघं तुम्हाला मदत करणार आहोत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 3. आज आपला तिसरा पाठ आहे. या पाठात आपण अजून 2 इंग्रजी अक्षरं आणि त्यापासून सुरू होणारे नवीन इंग्रजी शब्द शिकणार आहोत. तयार ना सगळे? हे कशाचं चित्र आहे? तुम्ही तुमच्या टीचरला सांगा. पेन. पेनचं चित्र आहे. बरोबर. आता मी जसं म्हणीन तसंच माझ्या मागे म्हणा. पेन. पुन्हा एकदा म्हणा. पेन. पेन. हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो सांगा बरं. सगळ्यांनी प हेच उत्तर दिलं ना? व्हेरी गुड. पेन. हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज होतो प. स्क्रीनवर अक्षर दिसतंय का सर्वांना? इंग्रजीत हे अक्षर प या आवाजासाठी वापरायचं. आता माझ्या मागे मी जसं म्हणीन तसंच म्हणा. प. पेन. आता दोन्ही एकत्र म्हणायचंय. प. पेन. प या आवाजासाठी इंग्रजीत कोणतं अक्षर वापरतात हे लक्षात राहील ना? बरं. चला तर मग आता पुढचं चित्र बघूया. मुलांनो, हे कशाचं चित्र आहे? सगळे मिळून सांगा. मडक्याचं चित्र आहे ना? इंग्रजीत म्हणायचं पॉट. माझ्या मागे म्हणा पॉट. परत एकदा म्हणा पॉट. पॉट. हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय झाला ते सांगा बरं. तुम्ही सगळ्यांनी प असंच उत्तर दिलं ना? व्हेरी गुड. आता माझ्या मागे म्हणा पॉट. प. आता दोन्ही एकत्र म्हणा पॉट. प. प. या आवाजानं सुरू होणाऱ्या इंग्रजी शब्दांसाठी कोणतं अक्षर वापरायचं हे लक्षात आलं ना सगळ्यांच्या? चला आता पुढे जाऊया. स्क्रीनवर जी चित्र दिसतात ना त्या सगळ्या चित्रांची इंग्रजी नावं प या आवाजानं सुरू होतात. चला शिकूया. स्क्रीनवर प्रत्येक वेळेला एक चित्र ठळक होईल. त्या चित्राचं नाव तुम्ही तुमच्या टीचरला सांगा. इंग्रजी नाव येत असेल तर इंग्रजीत, नाहीतर मराठीत सांगा. इंग्रजी नाव सांगण्यासाठी तुमचे टीचर तुम्हाला मदत करतीलच. मग करूया सुरुवात. चला तर हे पहिलं कोणतं चित्र ठळक होतंय ते बघूया. कशाचं चित्र आहे हे? पेपर. बरोबर. पेपर. हा प
या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. चला आता माझ्या मागे म्हणा. पेपर. प. आता दोन्ही एकत्र म्हणूया. मी म्हणेन तसंच म्हणा हां. पेपर. प. पुन्हा एकदा. पेपर. प. आता पुढचं चित्र. पेन्सिल. पेन्सिलचं चित्र आहे हे. नक्कीच बरोबर उत्तर दिलं असणार तुम्ही. माझ्या मागे मी म्हणीन तसंच म्हणा. पेन्सिल. प. पुन्हा एकदा म्हणा. पेन्सिल. प. आता पुढचं चित्र. पिन. पिनचं चित्र आहे ना. हा शब्द म्हणताना शब्दाच्या सुरुवातीचा आवाज होतो प. माझ्या मागे म्हणा. पिन. प. माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. पिन. प. चला आता कोणतं चित्र ठळक होतंय त्याचं नाव सांगा. डुकराचं चित्र आहे. इंग्रजीत म्हणायचं पिग. पिग. हा देखील प या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. आता माझ्या मागून म्हणा. पिग. प. पुन्हा एकदा म्हणा. पिग. प. आता पुढचं कोणतं चित्र राहिलंय? अननसाचं चित्र आहे ना. इंग्रजीत म्हणायचं पायनॅपल. पायनॅपल. हा सुद्धा प या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. माझ्या मागे म्हणा. पायनॅपल. प. पुन्हा एकदा म्हणा. पायनॅपल. प. बर. आता आणखीन एक चित्र बघूया. कशाचं चित्र आहे हे? तुमच्या टीचरला सांगा. इंग्रजीत म्हणायचं पॅरट. माझ्या मागे म्हणा. पॅरट. पुन्हा एकदा म्हणा. पॅरट. पॅरट. हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो? प. असंच उत्तर दिलत ना. चला माझ्या मागे म्हणा. पॅरट. प. आता माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. पॅरट. प. व्हेरी गुड. मुलांनो, प या आवाजानं सुरू होणारे कितीतरी नवीन शब्द माहीत झाले ना तुम्हाला. चला आता पुढे जाऊया. मुलांनो, प या आवाजासाठी इंग्रजीमध्ये हे अक्षर वापरतात. या अक्षराला म्हणायचं पी. बघा, आवाज आहे प आणि अक्षर वापरायचं पी. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा. प. पी. पुन्हा एकदा म्हणा. प. पी. मुलांनो, पी हे अक्षर
असंही असतं. इंग्रजीत याला कॅपिटल पी असं म्हणतात. वाक्याच्या सुरुवातीला जर पी हे अक्षर आलं तर कॅपिटल पी असा असतो. जसं पेन्स आर ऑन द टेबल. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीचं ठिकाणाचं नाव लिहिताना कॅपिटल अक्षर वापरलं जातं. जसं पवन, पाटीलवाडी. हे लक्षात राहील ना सगळ्यांच्या? बरं, चला आता पुढे जाऊया. आता पुढचं इंग्रजी अक्षर शिकूयात. त्यासाठी मी तुम्हाला एक चित्र दाखवते. हे कशाचं चित्र आहे? सगळेजण सांगा, पण उत्तर देताना ओरडायचं नाही हां. टेबल. बरोबर. माझ्या मागे म्हणा टेबल. पुन्हा एकदा म्हणा टेबल. टेबल. हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो सांगा बरं. सगळ्यांनी ट हेच उत्तर दिलं ना? व्हेरी गुड. टेबल. हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज ट असा होतो. ट. या आवाजासाठी इंग्रजीत हे अक्षर वापरतात. इंग्रजीत हे अक्षर ट या आवाजासाठी वापरायचं. आता माझ्या मागे म्हणा टेबल. ट. पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा टेबल. ट. ट. या आवाजासाठी इंग्रजीत कोणतं अक्षर वापरतात ते लक्षात ठेवा. बरं, चला तर मग आता आणखी एक चित्र बघूया. मुलांनो, कशाचं चित्र आहे हे? सगळे मिळून सांगा. भोवऱ्याचं चित्र आहे ना? भोवऱ्याला इंग्रजीत म्हणायचं टॉप. माझ्या मागे म्हणा टॉप. परत एकदा म्हणा टॉप. मुलांनो, टॉप हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय झाला ते सांगा बरं. तुम्ही सगळ्यांनी ट असंच उत्तर दिलत ना? व्हेरी गुड. आता माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा टॉप. ट. पुन्हा एकदा म्हणा टॉप. ट. ट. या आवाजासाठी इंग्रजीत कोणतं अक्षर वापरायचं हे लक्षात ठेवा हां. बरं, आता पुढे जाऊया. मुलांनो, आता आपण ट या आवाजानं सुरू होणारे आणखीन काही इंग्रजी शब्द शिकूयात. स्क्रीनवर प्रत्येक वेळेला एक चित्र ठळक होईल. त्या चित्राचं नाव तुम्ही तुमच्या टीचरला सांगा. इंग्रजी नाव येत असेल तर इंग्रजीत, नाहीतर मराठीत सांगा. मग करूया सुरुवात. चला, पहिलं कोणतं चित्र ठळक होतंय ते बघा. टीव्ही किंवा टेलिव्हिजन असंच उत्तर दिलत ना? व्हेरी गुड. माझ्या मागे म्हणा टेलिव्हिजन. पुन्हा म्हणा टेलिव्हिजन. टेलिव्हिजन. हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो? ट. असंच उत्तर दिलत ना? माझ्या मागे म्हणा टेलिव्हिजन. ट.
पुन्हा एकदा मी म्हणेन तसंच म्हणा. टेलिव्हिजन. ट. चला, आता कोणतं चित्र ठळक होतंय ते बघा आणि तुमच्या टीचरला इंग्रजीत नाव सांगा. टॅप. असंच उत्तर दिलं का? बरोबर. टॅप हा सुद्धा ट या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. आता माझ्या मागे म्हणा. टॅप. ट. पुन्हा म्हणा. टॅप. ट. आता आणखी एक शब्द शिकूया. कशाचं चित्र आहे हे? टायगर. नक्कीच बरोबर उत्तर दिलं असणार तुम्ही. चला, माझ्या मागे म्हणा. टायगर. ट. पुन्हा एकदा म्हणा. टायगर. ट. आणखी एकदा म्हणा. टायगर. ट. चला, आता पुढचं चित्र. कशाचं चित्र आहे हे? टीथ. या शब्दाचाही सुरुवातीचा आवाज होतो ट. माझ्या मागे म्हणा. टीथ. पुन्हा एकदा म्हणा. टीथ. ट. आणखी एकदा म्हणा. टीथ. ट. आता कोणतं चित्र राहिलंय? कोणता इंग्रजी अंक आहे हा? दहाला इंग्रजीत म्हणायचं 10. हा सुद्धा ट या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. चला, माझ्या मागे म्हणा. 10. ट. पुन्हा एकदा म्हणा. 10. ट. आणखी एकदा म्हणा. 10. ट. आता आणखीन एक चित्र बघा आणि त्याचं नाव तुमच्या टीचरला सांगा. टोमॅटोचं चित्र आहे. इंग्रजीत म्हणायचं टमाटो. टमाटो हा देखील ट या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. आता माझ्या मागून म्हणा. टोमॅटो. ट. पुन्हा एकदा म्हणा. टोमॅटो. ट. ट या आवाजानं सुरू होणारे कितीतरी नवीन शब्द माहीत झाले ना तुम्हाला? चला, आता पुढे जाऊया. मुलांनो, ट या आवाजासाठी इंग्रजीमध्ये हे अक्षर वापरतात. या अक्षराला म्हणायचं टी. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा. ट. टी. पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा. ट. टी. बघा हां, आवाज आहे ट आणि अक्षर वापरायचं टी. बरं का मुलांनो? टी हे अक्षर असंही असतं आणि याला म्हणायचं कॅपिटल टी. वाक्याच्या सुरुवातीला जर टी हे अक्षर आलं
तर कॅपिटल टी असं लिहितात. जसं ट्रीज आर टॉल. आणि तसंच कोणत्याही व्यक्तीचं, ठिकाणाचं नाव लिहिताना कॅपिटल अक्षर वापरलं जातं. जसं टिपू, टेमघर. कॅपिटल अक्षर कधी वापरायचं त्याबद्दलचा हा नियम लक्षात राहील ना? व्हेरी गुड. मग आता राहुल दादाबरोबर आज शिकलेल्या नवीन शब्दांची उजळणी करूया. चला आता पुढे जाऊया. उजळणी करण्यासाठी जाऊया रेल्वे प्लॅटफॉर्मवर. मुलांनो, मागच्या पाठात शब्दांची ही आगगाडी भेटली होती तुम्हाला. आज कोणते शब्द घेऊन आली बरं ही गाडी? या रेल्वेच्या प्रत्येक डब्यावर एक एक चित्र आहे. तुम्ही त्या चित्राचं इंग्रजी नाव सांगायचं. टीचर, मुलं बरोबर सांगतायत की नाही ह्याच्याकडे लक्ष द्या. सगळ्यांचं लक्ष आहे ना? बघूया आणखीन कोणते शब्द आणले त्या वर्ड एक्सप्रेसनी. सगळ्यांना चित्रांची इंग्रजी नावं सांगता आली ना? व्हेरी गुड. अरे हे काय, या वर्ड एक्सप्रेसची निघायची वेळ झाली वाटतं. चला बाय करा बरं. मित्रांनो, आता पेन्सिल ताई तुम्हाला काही इंग्रजी अक्षरं 4 रेघेत कशी लिहायची ते दाखवणार आहे. आधी फक्त बघा. पाठ संपल्यावर तुमचे टीचर तुमच्याकडून लिहिण्याचा सराव करून घेतील.
आता पुढचं अक्षर. पेन्सिल ताईने जसं शिकवलं तसं लिहिण्याचा सराव आता तुम्ही तुमच्या वहीत करायचा आहे. टीचर, पाठ संपल्यावर कम्प्युटर तसाच चालू ठेवा आणि इथे दाखवल्याप्रमाणे मुलांना लेखनाचा सराव करू द्या. बरंय तर मग. हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. या पाठात आपण 2 इंग्रजी अक्षरं, त्यांचा आवाज आणि त्या अक्षराच्या आवाजानं सुरू होणारे इंग्रजी शब्द शिकलो. टीचर, या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा, म्हणजे नंतरही मुलांचा सराव घेता येईल. मुलांनो, स्क्रीनवरची ही अक्षरं तुम्ही तुमच्या वहीत लिहा. स्क्रीनवर जशी दाखवली आहेत तशीच लिहा.